नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत मेथी पराठे। त्यासाठी मी इथे मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून बारीक कापून घेतलेली आहे। ही इथे कोथिंबीर पण कापून घेतलेली आहे। हे हिरव्या मिरच्या, मीठ, जिरे हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। मीठ, मिरच्या, जिरे हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। यात थोडं लसूण घालायचं आहे। चला तर मग आपण ठेचून घेऊया। आता आपण इथे गव्हाचे पीठ चाळून घेऊया। हे बघा, गव्हाचे पीठ आपण चाळून घेतात। हे बघा, आपण हे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि जितकं गव्हाचं पीठ घेतलं तितकंच आपल्याला ज्वारीचं पण पीठ घ्यायचं आहे। हे बघा, ज्वारीचं पण पीठ चाळून घेतलेलं आहे आपण। हे बघा, मी हे मीठ, मिरच्या, लसूण, जिरे याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि इथे कांदा कापून घेतलेला आहे। आता हे सगळं आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचं आहे। हे बघा, यात आपण कांदा टाकून घेत आहे। कोथिंबीर, त्यानंतर मीठ, मिरच्या, लसूण, जिरेची पेस्ट, बारीक कापलेली मेथी, थोडीशी हळद घालूयात। हे बघा, आपण यात हळद टाकलेले आहे। आता आपल्याला यात पाणी घालून छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे। हे बघा, हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये। हे बघा, यात थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे बघा, मी हा रुमाल घेतलेला आहे, याच्यावर आपल्याला पराठे करायचे आहे। हे बघा, चला तर मग सुरुवात करूया आपले पराठे बनवायला। याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, भिजून घ्यायचं आहे। हे बघा, असं बनवायचं। हाताला पाणी लावून थोडं थोडं पसरवायचं आहे आपल्याला। तुम्ही हे लाटून पण करू शकता, पण असे खूप छान लागतात। नक्की करून बघा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। हे बघा, तव्यावर आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तवा खूप छान गरम झालेला आहे असं। हे बघा, पराठ्याला असं एक गोल असं एक खड्डं करायचं आहे। चला, आपण हे तव्यावर टाकूया आता। हे बघा, किती छान झालं आहे।
आता परत दुसरं करायचं आहे आपल्याला. हा पराठा उलटून बघू आता कसं झाला आहे. थोडं कडीकडीने तेल सोडायचं आहे आपल्याला. हे बघा किती छान झालेलं आहे. तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला, परत सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे. हे बघा दुसरं पण पराठा आपला तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं सगळे पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. हे बघा किती छान तयार झालेला आहे आपला पराठा. खूप टेस्टी असतो. अशा प्रकारे सगळे पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. हे बघा दुसरा पण पराठा आपला तयार झालेला आहे. आपण याला पण तव्यावर टाकून घेऊया. आता तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आधी. हे बघा आणि मग हा असा आल्हा हातावर काढून याच्यावर टाकायचा आहे. हे बघा अशा प्रकारे सगळे पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. हे बघा दुसरा पराठाही खूप छान झालेला आहे आपला. त्याला मस्त तेल लावून घ्यायचं आहे. सगळीकडे असे तेल लावून घ्यायचं आहे. चांगलं भाजू द्यायचं याला. हे बघा आपले पराठे तयार झालेले आहे. आता तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहे. हे बघा असेच नक्की बनवून बघा. हे बघा ह्या मेथी पराठे सोबत टमाटे सॉसही खूप छान लागतो. तुम्ही पराठे तुम्हाला खूप छान आवडेल, टेस्टीही लागेल. रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी. लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.